नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा आणि मराठी साहित्याचा गौरव करणारा एक दिमाखदार सोहळा पुण्यात नुकताच संपन्न झाला. छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा 2025च्या 10व्या वर्षाचा भव्य पुरस्कार वितरण सोहळा टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नामवंत गायिका राधा मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्रातील आणि जागतिक पातळीवरील उत्कृष्ट दिवाळी अंकाचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव म्हणजे दिनकर शिलेदार यांनी केलं होतं. पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या टिळक रस्त्यावरील गणेश सभागृहात बुधवारी 10 जून रोजी कार्यक्रम संपन्न झाला. छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा पुरस्काराचं यंदा हे 10वं वर्ष होतं. या सोहळ्याचं अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांनी भूषवलं, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर या उपस्थित होत्या. तसेच संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांचीही सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली होती. या सोहळ्यात यंदा एकूण 39 उत्कृष्ट दिवाळी अंकांना गौरवण्यात आलं. यामध्ये प्रथम क्रमांकाचे 16 पुरस्कार, द्वितीय क्रमांकाचे 16 पुरस्कार आणि तृतीय क्रमांकाचे 5 पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच या वर्षातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून 2 विशेष पुरस्कारही देण्यात आले. पुरस्कारांसोबतच मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचाही यावेळी खास सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन आणि त्याचबरोबर आयोजन दिनकर शिलेदार आणि व्यवस्थापन डॉक्टर राहुल शिलेदार यांनी केलं होतं. तर माजी संमेलनाध्यक्ष भारत सासने यांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. सर, हा जो पुरस्कार वितरण कार्यक्रम आहे त्याच्या आयोजनामध्ये कोणाकोणाचा सत्कार केला जातो? या आयोजनामध्ये ज्यांना प्रथम पुरस्कार मिळाला उत्कृष्ट दिवाळी अंकाचा असे 16 जण या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत. आणि द्वितीय पुरस्कारवाले 16 आहेत, तृतीय पुरस्कारवाले 7 आहेत. असे आहेत. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक मिळालेले एकूण 2 जण आहेत. एक अनलॉक दिवाळी अंक हे नागपूरवरून प्रकाशित होतं, ते सुद्धा आज इथे येणार आहे. आणि सकाळ या समूहाला पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर नंतर औरंगाबाद अशा 5 शहरातनं 7 दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंक काढले. त्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे. एकाच वेळेला एका समूहाकडून 7 दिवाळी अंक चांगल्या रीतीने प्रकाशित करणं हे असं आम्हाला पहिल्यांदाच अनुभवाला आलेलं आहे. अतिशय खूपच चांगलं त्यांनी लोकांनी काम केलेलं आहे. सर, हे पुरस्काराचं 10वं वर्ष आहे. एकंदरीत आजवरचा प्रवास कसा झालेला आहे आणि आजच्या अजून पुरस्कार वितरणाचा जो कार्यक्रम आहे याचं विशेष काय असणार आहे? याचं विशेष असं आहे की दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम पुढे गेल्यानंतर गेले 9 वर्ष स्वर्गीय सौ कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या वतीने त्यांच्या चिरंजीवांनी मला माध्यम प्रायोजकत्व दिलेलं होतं आणि त्याच्या बेसिसवर 9 वर्ष हा कार्यक्रम झाला. यावर्षी 10वा हा शेवटचा मी करतो आहे. याला कारण असं आहे की मला अजून काही इतर एक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज माझ्या राहिलेल्या आहेत. त्या माझ्या वयाकडे पाहता मला असं दिसून येतं की जर त्याला मला प्राधान्य द्यायचं असेल तर मी असे कार्यक्रम कमी करणं हे माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. म्हणून मग मी हा शेवटचा पुरस्कार यावर्षी करतो आहे. आणि मला काही 2-3 मोठाली प्रॉफिटेबल पुस्तकं काढायची आहेत, त्याच्या मागे मी लागणार आहे. छंद दिवाळी अंक आणि मी दिवाळी अंक हे 2 अंक माझ्याकडनं प्रकाशित केले जातील. मी दिवाळी अंक हा इंग्लिशमध्ये आहे आणि छंद हा दिवाळी अंक मराठीमध्ये आहे. छंद हा यावर्षी प्रकाशित होणारा 28वा कार्यक्रम आहे आणि मी हा 4था पण इंग्रजीतला पहिला. असे 2 दिवाळी अंक यावर्षी प्रकाशित केले जातील. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये कुणाकुणाचा सत्कार केला जाणार आहे? आता आधीच्या कार्यक्रमात सगळे दिवाळी अंकवालेच आहेत. मग त्यात दीपोत्सव आहेत, नंतर
असं मला काही पटकन तुम्हाला सांगता येणार नाही कोणाकोणाला दिले. कारण काय आज ज्याला दिलं आज ज्यांचा सत्कार केला जाणार आहे कोणाकोणाचा सत्कार केला जाणार आहे? आज या ठिकाणी मी म्हटलं तुम्हाला अनलॉक सकाळ यांचे झाल्यानंतर वाघूर दिवाळी अंक आहे, वयम दिवाळी अंक आहे, असे जे काही अंक आमच्याकडे 230 अंक स्पर्धेसाठी आलेले होते त्याच्यापैकी आम्ही एकूण 37 दिवाळी अंक यांना आम्ही पारितोषिक देण्याचं ठरवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये कोण अध्यक्ष असणार आहे, कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे? आजच्या कार्यक्रमाला मुंबईवरनं प्रवीण डोणे हे आपल्या महाराष्ट्रातले मोठे कवी आणि गीतकार आहेत. हे प्रमुख आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. नंतर राधा मंगेशकर या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. त्याही आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईवरून इथं आलेले आहेत. आणि रोटरीचे माजी गव्हर्नर डॉक्टर दीपक शिकारपूर हे संगणक तज्ज्ञ आहेत. ते आज या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांना आम्ही एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करायला सांगितलेले की दिवाळी अंकांचं भविष्य काय असेल. पण मग आपल्याकडे प्रिंट मीडियाचा प्रभाव हा अलीकडे कमी कमी होत चाललेला आहे. मग दिवाळी अंकाची परिस्थिती काय असेल तर त्याच्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न चालवले, कष्ट घेतलेले. ते आपल्याला या ठिकाणी 4 गोष्टी सांगणार आहेत. त्यांना जे काही सांगायचं आहे त्याचं मी हँडबिल तयार केलेत आणि त्या या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सर, जे दिवाळी अंक प्रकाशित करतात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने? आम्ही दिवाळी अंकाच्या लोकांना आम्ही काही देत नाही. त्यांना आमच्याकडनं या ठिकाणून त्यांचे मेल होते किंवा त्यांचे फोन नंबर होते, त्याच्यावरनं आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या ठिकाणी येण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे.